माननीय धनंजय मुंडे साहेबांचं, माननीय धनंजय मुंडे साहेबांचं। ह्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम हे भेदभाव नव्हता. सर्व हिंदू समाजानं आम्हाला भरभरून मतदान केलं. त्यांच्या समोर आम्ही नतमस्तक आहे की हिंदू समाजानं सुद्धा आम्हाला मतदान केलं. आमच्या शब्दाला मान दिला. त्यांचा आज मला गर्व आहे की त्याने जातभेद न बघता फक्त आम्हाला बघितलं आणि त्यांनी भरभरून मतदान केलं. शिरसाळा सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीमध्ये शेख नसीब यांचा विजय झाला आणि विजय झाल्याच्या नंतर सर्व कार्यकर्त्यांना घेऊन ते परळ येथील जगमित्र कार्यालयात आमदार धनंजय मुंडे यांच्या कार्यालयामध्ये या ठिकाणी आलेले आहेत. आपल्यासोबत असंख्य कार्यकर्ते जोडले गेले आहेत. नेमके काय त्यांच्या प्रतिक्रिया ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. आपल्यासोबत अक्रम खान साहेब आहेत. एकंदरीत पाहायला गेलं तर मोठा विजय हा पाहायला मिळतो. 850च्या पुढे लीड शेख नसीब यांना मिळालेले. जो हिंदू आणि मुस्लिम हा वाद लावण्याचा प्रयत्न शिरसाळा ग्रामपंचायतच्या प्रचारामधून होत होता, परंतु पाहायला गेलं तर मतदारांनी तो वाद न लक्षात घेता भरघोस असं मतदान शेख नसीब यांना केलेलं. बघा, हा विजय संपूर्ण सिरसाळ्याचा आणि संपूर्ण सिरसाळवासियांचा आहे. ह्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम हे भेदभाव नव्हता. सर्व हिंदू समाजानं आम्हाला भरभरून मतदान केलं. त्यांच्या समोर आम्ही नतमस्तक आहे की हिंदू समाजानं सुद्धा आम्हाला मतदान केलं. आमच्या शब्दाला मान दिला. त्यांचा आज मला गर्व आहे की त्याने जातभेद न बघता फक्त आम्हाला बघितलं आणि त्यांनी भरभरून मतदान केलं. कशा प्रकारे हा विजय आता तुमच्या पदरात पडला? आमदार धनंजय मुंडे यांची भेट घेण्यासाठी तुम्ही जगमित्र कार्यालयामध्ये या ठिकाणी आलेला, त्यांची भेट होणार आहे. बघा, आम्ही परवा दिवशी धनंजय मुंडे साहेब येणार आहेत. ते आल्यानंतर आम्ही त्याची भेट घेऊन हा विजय त्यांचाच आणि त्यांचाच आहे. धनंजय मुंडे साहेबांमुळेच आम्ही आज हे जिंकून आलेलो आहोत. विजय रॅली कशी निघणार आहे शिरसाळ्यामध्ये? तुम्ही कार्यकर्त्यांना काय आवाहन करणार त्या ठिकाणी विजय रॅलीमध्ये? विजय रॅलीमध्ये आम्ही सगळं युवकांना आम्ही हे आवाहन करणार आहोत की जातीभेद न करता आपण सर्व शिरसाळकर एक आहोत आणि सदैव एक राहू. आपल्या गावात कधी जातीभेद झालेला नाही आणि ज्यानं जातीवाद केला त्याला जनतेने सिरसाळकरांनी धडा शिकविलेला आहे. म्हणून आपण सर्वांनी प्रेमाने आणि चांगल्या प्रकारे रॅली काढावी आणि आपण त्यांना सुद्धा आपण पेढे तुला करावी. त्यांना सुद्धा आपण ते पराजय झाले नाही, ते आमचे मित्रच आहेत. आज ते पराजय झाले म्हणून ते न खचता त्यांनी सुद्धा आमच्या खांद्याला खांद्याला आमच्या सोबत काम करावं आणि आम्ही त्यांच्यासाठी काम करू. त्याच्यामध्ये कोणताच भेदभाव आम्ही सिरसाळकरांसाठी आणि कोणत्याच कार्यकर्त्यासाठी करणार नाही. या पुढचा शिरसाळ्याचा विकास कसा असणार आहे? काही महिने शिल्लक राहिलेले आहेत, 1 ते 1.5 वर्ष शिल्लक राहिलेले. शिरसाळ्याचा विकास आणि कायापालट होणार का? बिलकुल 100% कायापालट करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. पहिलं आपल्या सिरसाळ्यासाठी पाणी टंचाई भरपूर आहे. ते पाणी टंचाई दूर कशी करता येईल त्याच्यासाठी आम्ही स्वतःहून आता प्रयत्न करणार आहोत. आणि राहिलं विकास कामाचा, जे बी विकास कामे 16 वित्त आयोगातून येतील ते सर्व कामे आम्ही आणि धनंजय मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे विकास फंड घेता येतील ते फंड आम्ही सिरसाळ्यासाठी घेऊ आणि जे अपुरे राहिलेले काम ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. आपल्यासोबत विजयी उमेदवार शेख नसीब जे पाहायला गेलं तर तुम्ही जगमित्र कार्यालयामध्ये या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. कशा प्रकारे या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय? रॅली कशी निघणार आणि आभार सभा तुम्ही घेणार का? हो, नक्कीच आभार सभा आम्ही घेणार आहोत. रॅलीबाबत अक्रम खान साहेब आणि सगळे सहकारी बोलले आहेत. जल्लोष तो होणार, त्याच्यात दुमतच नाही. जल्लोष आम्ही करणार. आम्हाला कोणाची भावना दुखवायची नाही. आता जसं अक्रमभाईने सांगितलं की सगळी एकच असतात. सिरसाळ्याचं वातावरण तुम्ही रिपोर्टिंग करतायत, बघतायत की हसत खेळत जे आहे सगळे निवडणूक होत आहेत. सगळे उमेदवार एक दुसऱ्यांना शुभेच्छा देऊन सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत जर विरोधात गेलो तर संध्याकाळी आम्ही एकत्र बसून चहा पित असतो. त्यामुळं आम्ही सगळे गावकरी, सगळे 18 पगड जाती धर्माचे लोक एक आहोत. हे सगळ्यांचा विजय आहे. सिरसाळेकरांचा विजय आहे, आमच्या साथीदारांचा विजय आहे. सगळ्यांनी आम्हाला साथ दिलं. आता सिरसाळ्याचा विकास कसा करता येईल आणि कशा पद्धतीने सिरसाळ्याचा विकास होईल याच्याकडे आम्ही लक्ष देऊ. सोबत ग्रामपंचायत सदस्य शेख नयूमजी, काय सांगाल? आज आमदार धनंजय मुंडे यांच्या जगमित्र कार्यालयात तुम्ही आलेला आहात, त्यांची भेट झालेली आहे का आणि कशा प्रकारे तुम्ही आता विजय रॅली काढणार आहात? आभार सभा कशी होणार आहे? माननीय धनंजय मुंडे साहेबांचं, माननीय धनंजय मुंडे साहेबांचं। आज सिरसाळा येथे 28 तारखेला जे
पोटनिवडणूकची प्रक्रिया चालू म्हणजे पोटनिवडणूक होती. आज दिनांक 29 जे निकाल होता, सिरसाळकरांनी हे दाखवून दिलं की जे लोक चुकीचा विष पेरत होते, बाबा प्रत्येक समाजाचा सरपंच सिरसाळ्यात होऊन गेला आणि होणार. आज मुसलमानचा झाला, उद्या इतर समाजाचा होईल. म्हणजे जाती भेद तुम्ही जे रंग दिला हा मतदार बांधवांनी भागून घेतला नाही, त्यांनी जे करायचं तेच केला. प्रत्येक कॅन्डिडेटनी प्रचार केला, जे कर्तव्य त्याला करायचं पाहिजे होतं त्यांनी केला. प्रत्येक माणूस स्वतःसाठी पडतो, हिंडतो, घरापर्यंत जातो, पाय पडतो, हात जोडतो, बाबा मला मतदान कर. पण लोकांनी शेख नसीब शेख रहीम हा राष्ट्रवादीचा कॅन्डिडेट नाही म्हणून अफवा पडत होते. आज आम्ही जे शब्द दिलता स्टेजवर, माननीय धनंजय मुंडे साहेबांचा कॅन्डिडेट आहे, साहेबांनी दिलेलाच कॅन्डिडेट आहे. सर्व म्हणजे लोक एकच आहे. जे तुम्ही जातीवाद करत होते हे चुकीचं होता. आज आम्ही जे शब्द दिलता तहसील मध्ये जे विजय रॅली काढत आम्ही जे माननीय परळी तालुक्याचे आमदार माननीय धनंजयजी मुंडे साहेब यांच्या बंगल्यावर आले, आमचे सर्व उमेदवार, सर्व ग्रामपंचायत सदस्य, रनिंग सरपंच, उपसरपंच, आमचे इम्रानभाई, अक्रमभाई, सुलतानभाई, सगळे लोकांनी हे शब्द दिला होता की नशीबभाई आपल्याला निवडून आल्याबरोबर तहसील मधून डीएम साहेबाच्या बंगल्यावर जायचं. आम्ही आज इथं आले, डीएम साहेबाच्या बंगल्यावर येऊन स्वर्गीय पंडित अण्णा मुंडे, जे विशेष तुम्हाला सांगायचं माझा मुद्दा हे की 2005 पासून शेख नसीब शेख रहीम यांनी स्वर्गीय पंडित अण्णा मुंडे यांच्या सोबत राहून काम केलेलं आहे. कारण की ते सर्वात पहिले कोणाचे कार्यकर्ते असेल, स्वर्गीय पंडित अण्णा मुंडेचे कार्यकर्ते शेख नसीब शेख रहीम. कारण की आजपासून 15 वर्ष 20 वर्षपूर्वी एका टीव्हीएस कंपनीची मोटरसायकलवर स्वर्गीय पंडित अण्णाचा फोटो लावून तो हिंडत होते आणि त्यांची फोटो लावून म्हणजे ते इथंच नाही जिल्ह्याभर ते फोटो लावून हिंडत होते. आणि त्यांनी भाषण मधून तुम्हाला सांगून दिलं की परळी तालुक्याचे 2 डोळे, एक डोळे गोपीनाथ मुंडे आहे आणि एक डोळा स्वर्गीय पंडित अण्णा मुंडे. जे त्यांनी शब्द दिला होता तो शब्द पाळला. विजय रॅली आम्ही 100% काढणार आहे, ह्याच्यामध्ये कुठलीही शंका करायची गरज नाही. स्वर्गीय पंडित अण्णा मुंडे इथून आमची मिरवणूक निघणार आहे. पंडित अण्णा मुंडे गोपीनाथ मुंडे चौकातून जे निघणार आहे, हजरत टिपू सुलतान चौक पर्यंत आम्ही सर्व चौकांना हार घालून सर्व लोकांचे आशीर्वाद घेऊन प्रत्येक मतदारांचा आभार व्यक्त करत आम्ही मिरवणूक रॅली काढणार आहे. रॅली आम्ही कोणाची भावना दुखविणार नाही. प्रत्येक समाजाला आम्ही वेलकम करतात. आम्हाला प्रत्येक समाजाचं मतदान भेटलेलं आहे. हे जे 1800 ची लीड आहे का एका समाजाची लीड नाही, प्रत्येक समाजाने मतदान केलं म्हणून हा विजय झालेला उमेदवार आहे. याच्यासाठी आम्ही प्रत्येक लोकांचा हार्दिक आभार व्यक्त करतात. आमची विजय रॅलीला तयारी करतात. नशीब पहिला बोलू द्या. काय सांगाल, काय नेमकं आता हा विजय रॅलीचा मुद्दा उपस्थित होतोय आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे असतील किंवा पंडित अण्णा मुंडे यांच्यासोबत देखील तुम्ही 2005 पासून काम केल्याचं समोर आलेलं, काय सांगाल? अगदी खरं आहे. स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब, स्वर्गीय पंडित अण्णा मुंडे साहेब यांच्यासोबत आम्ही काम केलेलं आहे. आणि ते काम त्या काळात केलं आहे आम्ही की ज्या काळात मुसलमान भाजपजवळ येत नव्हतं. आम्ही साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पंडित अण्णा असतील, गोपीनाथरावजी मुंडे असतील यांच्या नेतृत्वात आम्ही बीड जिल्ह्यात पण मुस्लिम समाज असेल, महाराष्ट्रात असेल आम्ही काम केलेलं आहे. आता सिरसाळा ग्रामपंचायतला माननीय धनंजयजी मुंडे साहेबांचा विश्वास लाभलेला आहे. या विश्वासामुळं सगळे काम होत आहे. त्यामुळेच हे सगळे सहकारी आम्ही सगळेच जण धनंजय मुंडे साहेबांच्या नेतृत्वात, पंकजाताईंच्या नेतृत्वात, म्हणजे सिरसाळ्याला असं कुणा एकाचा वरसा लाभलेला नाही, ह्या घराण्याचा सगळ्यांचाच वरसा लाभलेला आहे. त्यामुळं सिरसाळा ह्या गावात आम्ही सर्वच जण, फिरोजभाई असतील, अक्रमभाई असतील, रफिकभाई असतील, नईमभाई असतील, आमचे इम्रान वकील साहेब असतील, मग अक्रम खान साहेब असतील, मोहम्मदभाई असतील, हे सगळे लोक आम्ही एका नेतृत्वात काम करणारे लोक आहोत. सिरसाळा गावाचा जे काही गरगाडा असेल किंवा सामाजिक सलोखा असेल आम्ही सगळ्यांनी टिकून ठेवलेला आहे. तुम्ही बघा आपल्या सिरसाळ्यात कोणत्याच समाजाची घटना नाही की कोणी कोणाची खंडणी मागत असेल, कोणी मारहाण करत असेल किंवा त्रास देत असेल. आता संख्येने आम्ही जास्त असल्या कारणाने बी कुणाचा आम्हाला त्रास नाही किंवा कुणाचा आम्हाला त्रास नाही. आम्ही सगळेजण मिळून मिसळून राहतात. इलेक्शनमुळं, राजकारणामुळं काही लोकांनी हे अफवा पेरली होती, परंतु त्यांनी ते पेरायला नको होती. कारण सिरसाळा ह्या गावात धनंजयजी मुंडे साहेबांचा, पंकजाताई मुंडे साहेबांचा चर्चस्व आहे. त्यांना कदाचित हे वाटलं पाहिजे होतं की आपण जे बोलतोय त्याचा कदाचित पक्षाला सुद्धा थोडंसं नुकसान होईल. परंतु आहे, हे सगळी टीम आहे, आम्ही सोबत आहोत. तिथं जे काही घडलं ते सगळं आम्ही व्यवस्थित करून पुढचं काम करूया.
आपल्यासोबत फेरोजभाई सुद्धा, काय सांगाल एकंदरीत पाहायला गेलं तर हा विजय जो पाहायला तो महत्वाचा मानला जात आहे. 850च्या पुढे लीड निघालेली आहे आणि आमदार धनंजय मुंडे यांच्या कार्यालयात तुम्ही आलेला आहात. काय या नंतरचं तुमचं विजय रॅली आणि आभार सभा असणार? पहिला विषय हे आहे, ग्रामपंचायतच धनंजय मुंडे साहेबाच्या नावाखाली आम्ही लढली आणि विजय जे झालं तर हे त्यांच्यामुळे झालं आणि त्यांच्या कार्यकर्त्यानं आमच्या सोबत राहून मतदान केलं, त्याच्यामुळे हे विजय झालेला आहे. यानंतरचा विकास कसा असणार आहे? तुम्ही पाहायला गेलं तर तुमच्याकडे चार्ज आल्यानंतर सरपंच पद बरखास्त झाल्यानंतर तुमच्याकडे पद तुम्ही घेतलं होतं आणि त्यानंतर तुम्ही चांगल्या प्रकारे कमी टायमामध्ये विकास केला. आता यानंतरचा विकास कसा भेटला? काम कमी टाइम कमी भेटला आम्हाला, आडाखाडा तयार आहे आमचा आणि विकास होईन तेवढा की 1.5 कोटी रुपये शिल्लक आहेत, आडाखाडा तयार आहे. आचारसंहिता लागल्यामुळे ते विकास झाला नाही. आता पाण्याचा तर प्रश्न मिटणारच आहे. डीपी लाईटचा प्रॉब्लेम होता, त्याच्यात 2 डीप्या बसविले आम्ही. इथून पुढे पाणी टंचाई होणार नाही, पाणी कंटिन्यू 8 दिवसाला सिरसाळ्याला भेटणार. विषय आमचा मुद्दाच तेवढा आहे की आम्ही पाणी कंटिन्यू लोकांना देऊ आणि बाकी विकास तर चालत असते, रोड नाल्या हे काढतच असते. त्याचं काय पाहू शकतो एकंदरीत पाहायला गेलं तर वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येतात आणि आज जर पाहायला गेलं तर शेख नशीब यांचा विजय जो निर्णायक मानला जात आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर आता त्यांची विजय रॅली आता निघणार आहे आणि आभार सभा देखील संपन्न होणार आहे. आमदार धनंजय मुंडे यांच्या कार्यालयातून त्यांनी घोषणा केलेली. एकंदरीत पाहायला गेलं तर त्यांची विजय रॅली ही कशी निघणार हे देखील तितकंच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन मी अशोक गलांडे, माऊली न्यूज नेटवर्क. धनंजय मुंडे साहेबांचं